young boys and girls, sons and daughters of India, जय हिंद. शाबास. आज ना आपण आता इतके सेशन्स केले ना, प्रत्येक वेळेला मी तुम्हाला असं सांगितलेलं की बिलकुल नाही, शिस्त, खाली बघायचं, हे करायचं, पेन पडायचं नाही, वर बघायचं, हलायचं नाही, असं सगळं केलंय. आज आपल्याला ह्याच्यात सगळं उलटं करायचं. काय विषय आहे तर तुम्हाला मी नंतर सांगते. मजा करायची. मला पण आठवीतलं व्हायचंय, मी पण मजा करणार आहे ना. आपण गायचंय, नाचायचंय, काय 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 करायचंय. सगळे तयार? आपला ऑफ पिरियड आहे समजा आरपीपीचा, राईट? ओके. सो मला भूषण दादाची ओळख आहे, मी आता परत करून देणार नाही. हाउ इज द जोश? हाउ इज द जोश? हाउ इज द जोश? जय हिंद, जय हिंद, भारत माता की हात जोश शेवटपर्यंत ठेवा. ओके, लेट अस गो अहेड. तर आजचा विषय, मी प्रश्न विचारते, त्याचं उत्तर फटाफट द्यायचं मला, बरोबर आहे? जगातली आश्चर्य किती? आठवड्याचे दिवस, इंद्रधनुचे रंग, संगीताचे सूर, वेडात मराठे वीर दौडले. वेडात मराठे वीर दौडले, ती कोण आहे? उभं राहा. कोण आहे? उभं राहा. ओके ओके ओके, माफ किया, माफ किया. वेडात मराठे वीर दौडले. तर या सातामध्ये एक गंमत आहे, म्हणून आपण आज हा सतरंगी कार्यक्रम करतो. आज आपण महाराष्ट्रात आहोत. आज आपण महाराष्ट्र राज्यगीत किती जणांना येतं? हा, त्याच्या ओळी इथे दिसणार आहेत. मी याच्यावर येणार आहे स्क्रीनवर. तुम्ही सगळेजण जोरात म्हणणार आहात. आपण उभं राहायला देत नाहीये, मनातून उभे राहा, ताड बसा. आपल्या राज्यगीताला ताड बसायचं असतं आणि सगळे म्हणणार आहेत. माझ्याकडे एक सूर आहे, बेसूर, पण मी गाणार. कळलं? आपल्या सगळ्यांचा ज्यांच्याजवळ सूर आहे त्यांनी सुरात, नाही त्यांनी, पण ते म्हणणं महत्वाचं आहे. राईट यू आर? ओके. सो शॅल आय स्टार्ट? ओके. तर आपला महाराष्ट्र ऐतिहासिक वारशाचा, समृद्ध संस्कृतीचा, वारकरी संप्रदायाचा, विचारवंतांचा, कणखर बाण्याचा आणि शिवरायांच्या गडकिल्ल्याचा राष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र, जय वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तट्टानाया, 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 यमुनेचे पाणी माझा, राष्ट्र माझा. जोरात जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. भीतीनं आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, शिवशंभू राजा. छत्रपती शिवाजी महाराज की. गुंजला महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र. शाबास. स्वांगात आला जोर सगळ्यांचा. व्हेरी गुड. तर दादा मला आता सांग. येस, बोला. महाराष्ट्र तर आपण या मुलांना हो. एकदम तयार झाली आहेत मुलं. तर तू मला आता सांग, आज या मुलांना आपण
कुठे घेऊन जायचंय? कुठे जाऊया बरं आपण आता? महाराष्ट्र म्हणल्यानंतर खरं तर खूप किल्ले आहेत. 350 किल्ले आहेत शिवाजी महाराजांचे. बर आणि अगदी आपल्या पुण्याच्या जवळच्या सिंहगड पासून ते अगदी आपल्यापासून सर्वात लांब असलेला साल्हेर, जो महाराष्ट्रातला शेवटचा किल्ला आणि महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला आहे. असे अनेक किल्ले आहेत. पण तुम्हाला सांगू का, खरी मजा जी आहे ती महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच शिखरावर जाऊन तिथून महाराष्ट्र बघण्यात आहे. क्या बात आहे. कुठलं शिखर आहे माहितीये तुम्हाला? कळसुबाई. Correct. मग कळसुबाईला जाऊया का आपण? तुम्ही सगळे फिट आहे ना कळसुबाईला जायला? जाणार ना? चला येस सगळे फिट. येस. ओके, बघितलंय कळसुबाईचं शिखर? आता सकाळचे किती वाजलेले आहेत? सकाळचे 6. लवकर उठलेत सगळेजण? सॅक मध्ये काय काय आहे ते आपण नंतर बघू. आता तुमची सॅक चेक करा. मला इथे येऊन इथे चेक करून पाहिजे. बोला पटापट, दादा दाखवशील? हा काय काय आहे? हे बघ बॅकपॅक इथे आहे. हा अजून शूज आहेत बघा खालती. अजून जॅकेट इथे आहे बघ. जॅकेट, ट्राउझर्स आणि शर्ट इथे आहे. सॉक्स पण आहेत. कॅप पण आहे. स्लीपिंग बॅग आहे बघ इथे आहे. ही स्लीपिंग बॅग आहे. येस. हे मॅट्रेस आहे. हेडलॅम्प, हा हेडलॅम्प, ही विसल, पाण्याची बॉटल, काय हा प्लेट स्पून आहे. अजून टेंट, हा बघा टेंट दिसतोय का? टेंट याच्यात जायचंय नंतर. हा जाऊया ना. अजून कुकिंग पॉट आहे बघ इथे. कुकिंग पॉट पण आहे. हा. नंतर बघा तुम्ही येऊन. मॅच बॉक्स ठेवली आहे. फक्त मी ना काळापिठी नेहमी प्लास्टिक मध्ये ठेवतो का ते बरोबर. तुम्हाला कळेल. हा आता रोप पण आहे सेफ्टीसाठी. शाबास. रिबिन्स पण आहेत त्याच्या आतमध्ये. रिबिन्स रिबिन्स आत आहेत ऑरेंज कलरच्या. पुढे फर्स्ट एड किट आहे. हे बघा मल्टी टूल किंवा नाईफ हा इथे आहे. ठीक आहे सगळं ट्रॅक. आता काय आहे राहिलं? ना फर्स्ट एड किट झालं ना. आता चालेल. शेवटचं आहे का ते वाचा. शेवटचं आहे का? कसं या? कम विथ क्युरिओसिटी, लॉट ऑफ एनर्जी आणि मुळात कॉन्फिडन्स, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. बाकी काही नसलं तरी चालेल. सो सकाळचे किती वाजले दादा? आपण रात्रभर ट्रॅव्हल करत जाणार आहे आणि सकाळी 6 वाजता आपण बेसला पोहोचणार आहे. आणि बेसला पोहोचून तिथून ट्रेक चालू होणार आहे. पण रात्रीचा प्रवास बोरिंग नाही झाला पाहिजे का? झोपणार सगळे तुम्ही? बोरिंग होणार आहे का नाही होणार आहे? नाही, मग काय करायचं आपण? काय बसली गाडीत, बसले का? बसली. पण आपण काय आता करायचं? काय करायचं? आम्ही ना नॉर्मली म्हणजे तुम्ही पण करत असाल अंताक्षरी खेळायचो. तुम्ही खेळाय कधी अंताक्षरी? अंताक्षरी? हो. बरं थांब. अंताक्षरी ना मी तुम्हाला एक अक्षर देतो. य. हा या गोदांड्यावर ना गोधू नवरा कुणाचा येतो. या गोदांड्यावर ना गोधू नवरा कुणाचा येतो. त्याच्या करवल्या नाजूक साजूक. त्यांनी नेसल्या पैठणी साड्या. त्यांच्या डोई मंदी सायलीच्या गो येण्या. त्यांचे वराडी फेटे वाले. त्यांचे यजमान घोडे वाले. त्यांनी उडविले दारू गोळे. वरनं मला नाही गाणं येत. तुम्हाला येतं वरनं? हरला दादा हरला. पण मला एक खूप छान गाणं येतं. कुठलं कुठलं? गाणंच नाहीये. पर त्याच्यावर आम्ही शोधलेली एक आयडिया सांगते. हळहळा लेळी परिपाठ केला, मागील धडा विसरून गेला. अशा मुलाला काय म्हणावे, हळूच विहिरीत ढकलून द्यावे. ओके, मी पण 9वीत आलेली हा आता. ओके, पण आपण एक छान करूया. हे कर. दुसरं एक गाणं आपण गाऊया. हा. हे कधी केलंय का दादा, तुम्ही? पुढे नका साताऱ्याचा गाऊ. म्हातारा हा केलंय? नाही केलं? अरे, चला, मी म्हणतो मी माईक नाही घेत. फक्त मी न माईक घेता म्हणतो मला टाळ्या वाजवता येतील. ओके दादा, फक्त एकच सांगते हो. की त्याच्याबरोबर एक एक ऍड करायचं आणि शेवटी सगळे एकत्र ऍड. कसं ते ह्याला रिपीट करा. मी जे लाईन म्हणेन ती लाईन म्हणायची, त्याच्या पुढची परत आपण म्हणायची. ठीक आहे? Yes. रेडी सगळे? टाळ्या वाजवायच्या जोरात. बस मध्ये बोर झालं नाही पाहिजे. आणि प्रत्येकाने कोणाला झोपायचंय, झोपा कोणाला आल्यात त्यांनी झोपा. नाही बाकी टाळ्या वाजवा. देईन फक्त मी. 1 2 3 स्टार्ट. साताऱ्याचा म्हातारा शेकोटीला आला. साताऱ्याचा म्हातारा शेकोटीला आला. साताऱ्याचा म्हाताऱ्याची बायको शेकोटीला आले.
साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोची मुलगी शेकोटीला आले. साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोची मुलगी मुलीचा नवरा शेकोटीला आले. साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोची मुलगी मुलीचा नवरा नवऱ्याचं कुत्र शेकोटीला आले. जोरात स्पीड. साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोची मुलगी मुलीचा नवरा नवऱ्याचं कुत्र कुत्र्याची शेपूट शेकोटीला आले. साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोची मुलगी मुलीचा नवरा नवऱ्याचं कुत्र कुत्र्याची शेपूट शेपटीवरची माशी शेकोटीला आले. ब्रेथलेस. फास्ट फास्ट. मस्त. मजा आली का सगळ्यांना? अजून पण आम्ही ना असं म्हणजे माशीचे पंख पंखावरची धूळ धुळीतलं काय काय वगैरे असं पण आम्ही वाढवत जायचं. याला पण मज्जा येते की नाही? हा, अशी लय भारी गाणी होती आमच्या वेळेला, सांगू तुम्हाला नंतर. सो असं करत करत सकाळी आपण पोहोचलेलो आहे बेसला आणि आता बसचा प्रवास संपला आणि आपल्याला आता जायचंय ट्रेकला. अभि ट्रेक. ओके, लावली सगळ्यांनी बॅग पाठीला, रेडी सगळे? सगळे आपण चालायला सुरुवात करायची. खूप जायचंय आपल्याला, जवळपास 4-5 तास चालायचंय. तयार आहे ना? येस, बरोबर. आपण सगळं घेतलेलं आहे. बरोबर. हा, आता हे सुरू झालं. येस ते हिरवळ दिसते, Yes, डोंगर दिसते, yes, yes. कुठपर्यंत जायचंय ते सगळं दिसतंय. ओके, आता दादा हे चालता चालता आपण 7 रंग गेले, सतरंगी. आपल्याला बरेच रंग दिसणार आहेत, निसर्गाचे नाही, होणाऱ्या गोष्टींचे सुद्धा. काय काय आपल्या वाटेत येणारे तेही रंग आहेत. तर आपण जरा पुढे जाऊया. हा पहिला रंग आहे. या इथे काय आलं असेल? तिथे रंग म्हणजे आता नंबर टाकलाय फक्त. त्याचा असं आहे की तुम्हाला काय आहे तो आम्ही सांगतोय, तुम्ही गेस करा बरं. आपण ट्रेकला निघालो, काय काय येऊ शकतं मध्ये? बरोबर. अजून अजून पाणी कोण म्हणलं? येस येस. आपल्याला ट्रेकला निघाल्यावर बरेचदा वाटेमध्ये स्ट्रीम्स येऊ शकतात आणि पहिला रंग आपला म्हणजे आपल्याला पहिली अडचण म्हणा थोडक्यात आली आहे ती म्हणजे स्ट्रीम. दिसतेय स्ट्रीम तुम्हाला? हा, आणि स्ट्रीम मध्ये खूप खळखळतं पाणी आहे आणि सगळेजण एकदम जाऊ शकणार नाही आपण. नाहीये. आता काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. काय करणार? थांबूया? पाणी तर थांबे ना. काय एकाने करावं? हात वर करून सांगा कोणीतरी. काय करावं? रोप लावूया. ओके, लेट मी सी काय होत आहे. हा, बरोबर. हा रोप लावला, पाण्यातनं निघालं, पुढे कोण जाणार? सगळे कसे जाऊ शकतील? कोण लीडर? 5 लीडरनी हात वर करा. पहिले 5, 1 2 3 4 5. 5 लीडर्स यांनी पुढे जायचंय. ओके, हात वर केला. पहिलं पाणी किती खोल आहे बघायचं, त्याच्यानंतर ते खेचत न्यायचा रोप आणि तो तिकडे बांधायचा. अगदी बरोबर. झाडाला लावायचा. झाडाला बांधायचं. हे करणार सगळेजण. करेक्ट. पण पहिला जाईल तो कसा जाईल? हा, पोहत जाईल म्हणू नका, पाणी एवढंच आहे पण पाण्याला खूप फोर्स आहे. Force. पहिला जाणारा कसा जाईल सांगा? चालत जाणार. अगदी बरोबर. पण जर पाय घसरला तर? हा, काठी घेऊन जाणार. अजून काय काय होऊ शकतं? पटकन तुम्हाला गंमत दाखवतो. हे बघा कुठल्या कुठल्या पद्धती आहेत. ये बरं, कोण तुम्ही तिघं या रे इकडे. 1 मिनिट. पटकन इथे यावर. इकडे या, इकडे या. ये ते ठेवून ये लगेच. फटाफट या. हा, इथे उभे राहा. हा, इथे उभे राहा. बस. हा, ओके. आता समजा इमॅजिन करा आम्हाला इकडून इकडे जायचं. इथे मध्ये स्ट्रीम आली आहे, तर ह्या स्ट्रीम मधून क्रॉस करण्यासाठी यांनी नेहमी काय करायचं? आता हे तुमच्याकडे फेस करतात. करंट जो आहे पाण्याचा तो तिकडनं इकडे येतोय. ओके, तर पाण्याच्या करंटला फेस करायचं. तुम्ही एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवा. इथे तू पण ठेव. हा, आणि घट्ट धरायचं. सुटले नाही पाहिजेत, पाय घसरला नाही पाहिजे, नाहीतर तिघच्या तिघ जाल. ओके, त्यामुळे एकमेकांना सपोर्ट करत. आणि कधी कधी आपला हात सुटतो म्हणून मग बॅग असते ना पाठीला, त्या बॅगचा बेल्ट पकडायचा. त्या इमेज मध्ये बघा सगळ्यांनी बॅगचे बेल्ट पकडले असतील. तर असं बेल्ट करून समोर पाण्याचा करंट येतोय आणि तुम्हाला इकडून इकडे जायचंय. असं हळूहळू क्रॉस करत एक एक पावलांनी चला जा बरं इकडे जा. शाबास शाबास हा? शाबास शाबास. हा, बस परफेक्ट. जाऊ. चला जा. सो ही एक पद्धत आहे. त्याच्यानंतर अजून एक तुम्हीच थांबा. नाही, दुसऱ्यांना बोलव ना. हा, बस बस. या पटकन, या पटकन. 4 जण या पटकन या याच पटाकन.
हा 5 जणी इकडे 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 ही आपला हा एंड आहे, इकडून इकडे जायचंय. तर आता काही काही वेळा ना एवढा पाण्याचा करंट असतो की सरळ लाईन मध्ये आपण असे मागे ढकलले जातो. आता तो ट्रायपॉड बघा बरं, ट्रायपॉड पडतोय का ढकलला तरी? नाही पडत. का नाही पडत आहे? कारण त्याच्या तिन्ही बाजूला काहीतरी सपोर्ट आहे. मग आपण काय करायचं, ह्युमन एक ट्रायपॉड सारखं बनवायचं, सर्कल बनवा आणि पकडा गळ्यामध्ये हात, मगाशी होते असे. हा, आणि आता असं गोल गोल फिरत फिरत जावा किंवा गोल गोल फिरा. गोल गोल आता हे पडतील का? इथे इथे पाणी, हे नाही पडणार. आता जरी पाणी कसंही व्हायला तरी हे पडणार नाही. इथे इथे पाणी, गोल गोल. येस, बसा. सो ही अजून एक मेथड आहे. अजून तिसरी मेथड आहे ती काठी घेऊन जायची. बस. तर तुम्ही काठीने जाऊ शकता. फायनली आपण काय करायचंय, सगळ्यांनी पलीकडे क्रॉस करायचं. केलं का सगळ्यांनी? सगळ्यांनी केलं का? येस. बूट भिजले का? हा नाही काय भिजले? बूट भिजले, पॅन्ट तुमच्या ट्रॅक पॅन्ट भिजल्या. आता काय करायचं भिजल्यावर? का अनवाणी चालणार बूट काढू का? दुसरे बूट आणलेत तिकडे मागे, काय करणार? अनवाणी का? ट्रेकला जेव्हा बूट वगैरे भिजतात ना, काही नाही, तशाच बुटांनी चालायचं. थोड्या वेळाने वाळून जातात उन्हामध्ये. असं चालतात चालत राहायचं, येस. जंगलामध्ये चालत राहायचं. आता पक्ष्यांचे आवाज ऐका. मी थोडा व्हिडिओ पण लावतो. हा, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला वेगळे वेगळे आवाज ऐकू येतात जंगलामध्ये, आणि काही काही दिसतं सुद्धा. जसं आता एक दुसरा आवाज जो ऐकू आला तुम्हाला, तो आधी आवाज ऐकू येईल आणि मग तुम्ही जर शोधलं कुठे आहे, कोण आहे, तर मग तुम्हाला अशा पद्धतीचे वेगळे वेगळे पक्ष्यांचे आवाज ते मगाशी वाजत होते, ह्याच्यामध्ये वाजले. ओके, तुम्ही पक्ष्यांचे आवाज ऐकले ते. आता एक वेगळा आवाज येतोय, तो कुठला हे आपल्याला आधीच दिसलंय. आपण पुढे जाऊ. तो आवाज कसला होता बघा. कोण आहे? कसं ओरडतं हरिण? दाखव दादा. हा, कसं? रिप्लाय द्या त्याला, रिप्लाय द्या. पळून नाही गेलं पाहिजे हरिण. हरिण पळून जाईल ते ऐकून. पण म्हणजे येस 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 झालं. आता पुढे चलूया. म्हणजे ही एन्जॉय केला आपण. एक हरिण पण आलं, पक्ष्यांचे आवाज आपण ऐकतोय, बरोबर आहे. अभि चलते चलो. असं हे सगळं जंगलात हेच आहे ना. हो, एक फक्त ह्याच्यात मला सांगायचं, जंगलामध्ये ना आपण आता तुम्ही बघताय तर जंगलामध्ये आत घुसतो ना आपण, की सगळा अंधार दिसतो. दिसतंय का तुम्हाला आत अंधार? ऊन पण नाही पडलंय खालती. आणि मग तिथे ना खूप अशा वेगळ्या वेगळ्या वाटा असतात. आणि मग नॉर्मली काय करायला पाहिजे, रिबिन वाचला ना मगाशी तुम्ही, हा, तर त्या रिबिन्स बांधत बांधत जायला पाहिजे, म्हणजे आपण चुकत नाही रस्ता. बरोबर. म्हणजे जिथे कुठे वाटेल की 2 फाटे फुटलेत किंवा हा कन्फ्युजिंग रस्ता आहे, तर मागच्याला कळावं म्हणून लावायच्या. दादा बरोबर. पुढे जाऊया आणि जात राहायचं पुढे पुढे. एक काय येतोय मला सांग आवाज. मला येतोय असा आवाज आला समजा. कसला असतो आवाज हा? बघितलाय का कोणी कधी? कसा दिसतो? काळा असा दिसतो का? असा है ना. मग काय करणार तुम्ही? झाडाला धरायला जाणार? मग काय करणार? पळून जाणार? अरे आपल्याला वर जायचंय कळसुबाईला, पळून कुठे जाता? काय करणार? आपल्या आपल्या वाट्याने चालत राहणार आणि एकमेकांना सांगणार की नाही. मागे कळवायला पाहिजे की ह्या साप. पण साप दादा तो असा पिक्चर मध्ये नाही, असं कधी नाही होत. म्हणजे मी आता सांगतो तुम्हाला, एवढ्या वेळा ट्रेक्स केलेत, आम्हाला भरपूर साप वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दिसलेत. म्हणजे अगदी बॅगच्या जवळ दिसलाय, 2 पायांच्या मध्ये आलाय, वाटेत रस्त्यात आडवा आलाय. पण तो साप काय तिथेच येऊन तुम्हाला हाय हॅलो कसे आहात तिथेच थांबत नाही की आता बस तुम्ही इथून पुढेच नाही जायचं, मी आडवाच पडून राहणार रस्त्यात, असं कधीही होत नाही. मग त्याला काय सिंपल टेक्निक असतं, जेव्हा आपण चालतो अननोन टेरेन असतं ना, त्यावेळेला थोडेसे पाय असे आपटत आपटत चालायचं. त्याने काय होतं, त्याला ऐकू जातं पाय पाय आपटल्याचे. सापाला ऐकू जातं का पाय? हा, नाही जात ना. करेक्ट. सो सापाला ना पहिले तर गोष्ट कान नसतात, त्याच्यामुळे सापाला जेव्हा आपण असे जवळ चालत जातो तेव्हा व्हायब्रेट होते जमीन, आणि व्हायब्रेशननी नॉर्मली 99% वेळा साप निघून जातात आणि आपण सरळ रस्त्याने जाऊ शकतो. अगदीच जर नाहीच निघाला तर कोणीतरी म्हणलं आपण थोडासा रस्ता वेगळा करून जायचं, पण सापाला काही असं म्हणत पकडायला जायचं अजिबात नाही जायचं पकडायला. नाही, कारण आपल्याला माहिती नाही, कारण ते खूप वेगळं स्किल आहे, ते तुम्ही नंतर शिका आणि मग पकडा. हो. सो आपण आपल्याला आता वर जायचंय कळसुबाईला. साप आपला ते काय हर्डल संपलेलं आहे. आता सगळेजण मस्त परत चाललेले जोरजोरात. हसा जरा जोरात चाललेले आहात तुम्ही.
ओके बरं भूक लागली का तुम्हाला? हा लागली भूक? मग काय करायचं आता? मग आता तुम्ही मगाशी लक्षात आलं असेल तुमच्या, जेव्हा पाणी क्रॉस केलं त्यावेळेला जर तुमच्या पाणी बॉटल्स संपल्या असतील तर त्या पाणी बॉटल्स तिथेच भरून घ्यायला पाहिजे होत्या. भरल्या होत्या का? नक्की का? अरे पण त्याला फिल्टर नाही. अरे बाबा, आता काय करायचं? वॉटर फिल्टर नाही. गरम करायचं. बापरे, नाही नाही, गरम नाही करायचं. झऱ्याचं पाणी. झऱ्याचं पाणी जे वाहतं पाणी असतं ना, ते तसंच्या तसं पिलं तरी काही नाही. फक्त एक नक्की की त्याच्यात माती नसली पाहिजे. तर तुमच्याकडे जर क्लॉथ असेल, रुमाल असेल ना, नॉर्मली व्हाईट रुमाल स्वच्छ धुतलेला, काय नाही तर आदल्या दिवशी सर्दी झाली तोच रुमाल नाही, स्वच्छ धुतलेला रुमाल तो घ्यायचा आणि तो बाटलीच्या बॉटलच्या ठेवून टॉपला ठेवून पाणी भरायचं. कळलं? ठीक आहे. आणि ते पाणी मस्त प्यायचं, छान. डोंगराचं पाणी सुंदर असतं आपल्या वॉटर. आणि जिथे कुठे पाणी मिळेल शक्यतो त्याच्या जवळच आपला खाण्याचा कार्यक्रम पण उरकून घ्यायचा, कारण खाल्ल्यावर पाणी लागतं की नाही आपल्याला. हा, मग आता भरले का पोट सगळ्यांची? येस, चला मग जाऊया पुढे. चाललो. अरे बापरे, आता काहीतरी तिसरा आकडा आता- आलेला आहे इथे. काहीतरी होणार आहे. आपले नंबर आला म्हणजे काहीतरी होणार आहे. नंबर आला की काहीतरी होणार. ताना पी, आता पी आलेला आहे. हा काय होऊ शकते अजून अडचण? साप झाला त्याच्याने पाणी झालं. अस्वल, अस्वल नाही कळसुबाई मध्ये पाणी झालं, साप झाला. अजून चालतोय आपण काय होऊ शकतं? हा ते पण अजून आहे. पण काहीतरी होऊ शकतं. अजून करेक्ट. नाही पडून पाय मुरगळू शकतो. बरोबर. नंतर. काय तुम्हाला माहिती काय झालं इथे? एक गंमत झाली. हा ट्रेक करता करता आपण सगळे चाललोय आणि आपण एका ठिकाणी थांबलो. म्हटलं आता खूप जंगल चालून आलो, आता ओपन झालंय, तर आता एकदा काउंट घेऊया. बरोबर. म्हणून आपण काउंट घ्यायला थांबलो आणि काउंट घेताना 2 जण मायनस. हा नव्हता आणि तो नव्हता. हे जरा थोडे अतरंगी आहेत, ते तिकडे गेले. बरोबर की नाही? मग आता कळलं का कोणाच्या अंगावर आलाय? दिसतोय का कोणाच्या? तर ओके, 2 आपले सहकारी नाहीयेत असं आपल्या लक्षात आलं. आता काय करायचं? सोडून द्यायचं त्यांना. सोडून द्यायचं. मग कशाला गेले कुठेतरी? आता गेले मग दोघं कुठेतरी हा, जंगलात बोल. जात. आपण ज्या वाटेने आलोय त्या वाटेला मागे जायचं, कारण पुढचे रिबीन बाटली असं आपल्याला माहिती. अगदी बरोबर, हे पण करू शकतो. परफेक्ट. शाबास, करेक्ट उत्तर दिलेलं आहे. म्हणून रिबिनी बांधायचे असतात. येस. अजून करेक्ट. तिला पण सांगायचं. ओके. एकत्र नाही जायचं त्याच्यातले जे काय काय लोक आहेत ते जमान्याने एक ग्रुप एकत्र तो अर्धा ग्रुप जाऊन त्याच्याला त्यांना शोधेल कसा? शोधेल कसा ना, हा प्रॉब्लेम. तुला काय सांगायचंय? ते आपल्याकडे बरोबर, विसरले आपल्याकडे ती म्हणते. करेक्ट. टिकमार्क करा तुम्हाला काय 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 वापरलं तुम्ही ते? तुमचा रोप झालेला आहे, तुमची विसल आता इथे आहे. रिबिन झालेली आहे. दादा मी तुला काय म्हणते, ऐका ऐका ऐका, विसलचं काय होतं? एको होतो, एको. मग दादा तू काय आयडिया दिली होती? सांगतो, त्यांचं मार्क करून होते. झालं का मार्क मार्क करून? झालं झालं झालं. ओके चला, ओके लेट इट बी. झालं मार्क. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष चला द्या. ठेवा, बंद करा. हा बंद कर. आता ऐका. हा विसल घुमते माझ्यामध्ये. मग घुमते. काय करायचं? आता मगाशी तुम्ही कसा कॉल दिला, हरणाने काय केलं? कॉल दिला होता ना. तर प्राण्यांचे आवाज शक्यतो आपण कुठलेही न काढता आपण एखाद्या वेगळ्या पद्धतीने कॉल देऊ शकतो. तर नॉर्मली आम्ही काय करतो, एक जण जो हरवला असेल तो म्हणेल ए ओ ए ओ असा आवाज देईल, ए ओ. आणि ती जे म्हणते की जे शोधायला गेलेत 2-3 जण, ते शोधायला गेलेले ओ ए असा कॉल देतील रिटर्न. म्हणजे ए ओ आणि ओ ए. ओके, सो मी ए ओ म्हणेन, तुम्ही ओ ए म्हणा. ए ओ ए ओ ओ ए. सगळे सापडलेले आहेत. ओके. पण दादा अजून एक नंबर आपला याच्यात गंमत आहे की आपण या भानगडीत सगळेच जण रस्ता चुकलेलो आहोत. अभि बोल. अरे बापरे, आता रिबिन्स पण आपल्याला कुठे लास्टची रिबिनही मिळत नाही आपल्याला. अशा ठिकाणी आलोय की मागची रिबिन पण सापडत नाही, त्या रिबिन पर्यंत पोहोचायचा रस्ता पण सापडत नाही. मग आता काय करायचं? असा वेळ येऊ शकते, माझ्याबरोबर भरपूर वेळा झालंय. तर अशा वेळी काय करतो आम्ही, तुम्हाला सुचतंय कुणाला काय करता येईल? उंच जागेवर आपण Correct. इथे दाखवलेलं आहे. कुठल्या तरी उंच जागेवर, जवळपासच्या जी उंच जागा असेल सेफ, त्या सेफ उंच जागेवरती जाऊन तिथून आपण आजूबाजूचं बघू शकतो की आपल्याला आता नक्की पुढचा रस्ता कुठे आहे. तर तसंच आपण सगळ्यांनी केलं. वरती गेलो, आपण सगळ्यांनी चेक केलं की कुठून जायचंय पुढे, आणि वर गेल्यावर आपल्याला दिसेल डिरेक्शन. तर आपल्याला दिसलं की अरे आपण उजवीकडे चाललो, आपल्याला तर डावीकडे जायचं. हे ओरडा झाला, मग रस्ता आपण आता मिळालेला डावीकडे आहे. जायचं आपल्याला.
आणि फायनली त्याच्यानंतर आपण चालत चालत एका पॉइंटला पोहोचणार आहेत. तर तो पॉइंट जो आहे तो पॉइंट आहे तिथे रिच लिहिलंय, पण तो रिच ते टॉप नाहीये. टॉप बघा किती वरती आहे अजून. कळसुबाईचं असं आहे की वरती एक मोठं डोंगर आहे आपल्या तळजाईच्या डोंगरावरा, तर पर्वती किंवा तळजाईच्या डोंगरावरा, आणि त्याच्या खाली एक बेस आहे आणि ती लास्ट जागा आहे जिथे तुम्हाला टेंट लावता येतात. तर म्हणजे अशा ठिकाणी आपण पोहोचतोय. आणि आता 4 वाजलेत संध्याकाळचे. संध्याकाळचे 4. बरं, जंगलात आपल्याला काय रात्री 12 पर्यंत जागता येणार नाही. सो आता इथे उतरल्यावर काय काय कामं आता करायची? सगळ्यात पहिलं तर तुम्ही सगळे दमलेले आहात. कधी दमलायत का तुम्ही आतापर्यंत आयुष्य? कधी दमलाय? काय केलंय दमण्यासारखं? आता एका मिनिटात जागच्या जागी मला सगळेजण 50 उड्या मारणार आहेत. राहू बे चला उभे. आणि दमा जरा. खूप राहू शांती बे. ठेवा. चला 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 दादा चाल. Yes. चल चल चल. ठेवा हल्दी. आणि चला, चला. बुक्सना अजिबात डिस्टर्ब करू नका. बुक्सच्या साईडनी हा. जस्ट जागेवर चला, चला. जम्प स्टार्ट 1 चलो 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 सगळे सगळे दादा बरोबर. चला चला. थोडीशी जम्प उंच करा. उंच करा. उंच उंच. अजून उंच अजून उंच उंच खूप उंच खूप उंच खूप उंच. कमान. ओके, आता जागेवर स्पॉट जॉग असं. स्पॉट जॉगिंग फास्ट 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 ए Pass! Pass! Come on! Jump, 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 jump. उंच, अजून उंच, अजून उंच, अजून उंच, अजून उंच, जितकं उंच जाता येतं. पास. ओके, थांबा. Sit down. बसा खालती. बसा खालती. Sit down. Sit down. सगळे दमलेले आहेत. बसा. दमलात का? वाटतंय का दमल्यासारखं? नाही म्हणतो त्याला. नाही, खाली जाऊन यायचं का एकदा पळत पळत? हा? बर, तुम्ही मनाने खाली धावून या आणि हा 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 दमला. ओके, कारण का काय माहितीये का, आपण चाललोय कळसुबाईच्या टॉपला आणि आपल्याला आज रात्री राहायचंय. पण आता दमून भागून आल्यानंतर कोण टेंट लावेल, कोण जेवण बनवेल, कोण लाकूड, लीडर आणि बाकीचे काय करतील? बाकीचे आराम करणार. चला आता ऐका. तुमच्या जवळ आता काय काय सांगितलं होतं मगाशी. तिकडे गेल्यावर तुम्हाला काय करायचंय? झोपण्यासाठी. त्याच्यासाठी पाणी काढायला लागेल. स्लीपिंग बॅग. झोपायचं ते पहिलं झोपायला तयार. असं करायला लागेल की आपल्याला 3 टीम बनवायला लागतील. हा. एक टीम आहे ती सगळे टेंट अरेंज करतील, सगळ्यांचं सामान टेंटच्या आत ठेवतील, टेंटला झिप लावून टाकतील. ओके, दुसरी टीम जी असेल ती जाईल आणि लाकडं शोधून आणेल. कशासाठी? शेकोटी नाही रे, जेवण बनवायला चूल म्हणतात. चूल. शेकोटी नंतर. तुम्ही साताऱ्याचा म्हातारा शेकोटी म्हणल्यावर तुम्ही शेकोटी करून टाक. चूल बनवण्यासाठी लाकडं आणतील. मग लाकडं कुठली आणणार? झाडं तोडणार का डायरेक्ट? मग खाली पडलेली. करेक्ट, खाली पडलेली लाकडं. पण डायरेक्ट लाकडाला गाडी लागते. मग सुकलेली पानं, सुकलेलं गवत, लाकडं ही आणायची. आणि तिसरी टीम जी आहे ती जेवणाची तयारी करेल. म्हणजे पॉट आहे, त्या पॉटला माती लावायला लागते खालून, कारण ते काळं होतं. मग जेवणाचं कांदा कापायचं असेल तर कांदा बटाटा कापायचं, हे सगळं एक टीम करेल. मग तिकडे पनीर बुर्जी वगैरे का? हा ठीक आहे. पिझ्झा आम्हाला बनवलं तर चांगलंच आहे. कोणाला येतं पनीर भुर्जी बनवता? येते का? मग घेऊन जाणार बरोबर सगळं. खायची तिकडे पनीर भुर्जी, नान, परोठा आणि काय नवीन नवीन नावांचे पदार्थ मलाच माहित नाहीत. चिकन. अरे त्या कोंबडीला बघसा रे. ट्रेक मध्ये फक्त खिचडी खायची असते. खिचडी. ट्रेक मध्ये फक्त कारण तीच ह्यांना घेऊन जायचं सगळ्यांना. मग ती चूल पेटवून चिकन करा तुमचं. हा मग बघू काय होतं. 4 दिवस राहाल तिकडे सगळेजण. काय करायचे? खिचडी. मग खिचडीसाठी काय काय लागणार? भात नाही रे, तांदूळ, डाळ, थोडेफार मसाले. म्हणजे एक बावरची टीम, एक ते टेंट लावणार. आपण किती एका टेंट मध्ये किती बसणार? 10 जण. 10 असे किती? या टेंट मध्ये 10 नाही बसत. हा छोटा आणलाय मी. पण आपण जो घेऊन जाऊ तो 10 जण, कारण आपल्याला तो टेंट वर पण घेऊन जायचा आहे. त्याच्यामुळे 10 जण बसतील असा टेंट आहे आपला. आणि असं करत करत आपण हे असं कुकिंग साहित्य करून आपली जळणार आहे. आपली ते नीट पेटणार नाहीये चूल. खूप वेळ लागणार आहे. कच्च असणार आहे. पण हे खाणार कारण तुम्ही दमलेले आहात. माणसाला इथे भूक कधी लागते? जेव्हा माणूस एक्झॉस्ट होतो ना, जो आपण होतच नाही.
आई येता जाता देते, अरे हे खा बाळा, हे नाही खात, मग त्याच्यात मी पनीर नाही खात, मग मी त्याच्यावर अजून टॉपिंग. ओ माय गॉड, ओ माय गॉड. कोण आता आपलं जेवण झालंय, ऐका, रात्र आहे, ऐका ऐका ऐका, रात्रीचा अंधार आहे, ऐका ऐका, होल्ड होल्ड होल्ड, अंधार आहे रात्रीचा, टेंट मध्ये तुम्ही बसलायत, दमलेत, आपल्याला सकाळी उठायचंय, कोणीतरी शहाणपणा करून बाहेर गेलेला आहे टेंटच्या, आणि आवाज ऐका. काय आवाज आला? कोणाचा आवाज आहे? कोल्हा. आणि हा आवाज ऐका, हा कोण आहे? पोलीस. हा लांडगा असा ओरडतो आणि कोल्हा कसा ओरडतो ऐकलं तुम्ही? आता हसू येत आहे, जो बाहेर गेलाय तो फक्त पळत कसा बसा टेंट मध्ये घुसलाय, कारण त्याला जरा वाटलं होतं आपण मस्त मजा करू आहे, तो घुसलेला आहे, टेंटची त्यांनी झिप लावली आहे आणि हे दोघं बाहेर ओरडत आहेत आवाज. अशा वेळेला काय करायचं आपण? टेंट मध्ये राम 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 करायचं का? आवाज कोल्ह्याचे काढायचे का? नाही तर तो येईल प्रेमात तुमचे पापे घ्यायला, है ना? काढायचे का? काय करायचं दादा अशा वेळेला? ऐका, असं माझ्या बरोबर झालेलं आहे, म्हणजे आम्हाला हे सगळे आवाज असे लांबून आलेले आहेत, पण आतापर्यंत असं कधीच झालं नाही. इतक्या मी जवळपास आता खूप रात्री जंगलामध्ये डोंगरामध्ये घालवल्यात, पण असं कधी झालं नाही की कोणी आलं आणि टेंट झिप उघडली आणि हाय कसं आहे आतमध्ये, असं कोणी केलेलं नाही. कसं कसं त्यामुळे झिप उघडली, तू ये कोल्हा. असं झालं. असं कोल्हा, लांडगा, सिंह, वाघ, बिबट्या असे कोणी आत येऊन बघत नाहीत कोणी. ठीक आहे, करेक्ट. त्यामुळे आपण काय करायचं, टेंटची झिप नक्की लावायची आणि आतमध्ये बसून राहायचं, आणि खूपच जर जवळ आला आवाज असं वाटलं तर आपण एकाच सुरात जोरात ओरडायचं की ते आपोआप घाबरून पळून जातात. त्यांना माहितीये कसं ओरडायचं? तुम्ही नॉर्मली ओरडतात कसे पण, कसेही ओरडलात तरी ते घाबरून पळून जातात. ओके. आणि तुम्ही सगळेजण एकत्र आहात, ऍज अ टीम आहात. सो आता आता रात्र झाली, झोपलात, चला सकाळ झाली, पहाटे दादा, येस, आता वेळ जात चालला. हा. पहाटे आपल्याला उठायला लागेल 4 वाजता, तरी 4-5 वाजता. मग त्यानंतर आपल्याला पुढे, कारण 1 तास चढायचं ना, अजून वर येणार आहे ना सगळे. हा, मग तिथून आपण असं आपल्याला वरनं व्ह्यू दिसतो. टेंट आपण आहे तसेच ठेवणार, आणि वर गेल्यानंतर हळूहळू आजूबाजूचा महाराष्ट्रातला सह्याद्री, जो सगळ्यात राकट सह्याद्री आहे त्या भागातला, तो दिसायला लागतो कळसुबाईच्या टॉपला गेल्यानंतर. आणि कळसुबाईच्या शिखरावरचं वरचं जे खूण आहे की आता आपण पोहोचलो माथ्यावरती, ही खूण म्हणजे वरती कळसुबाई देवीचं एक मंदिर आहे. त्याच्या आधी मला एक सांगायचं होतं की गोनी दांडेकरांना, सगळ्यांना गोनी दांडेकर माहिती आहेत ना? गोनी दांडेकर नाही माहिती, पुण्यात आहात, कळलं कोणाला तर राग येईल. गोनी दांडेकर गुगल करा, मी सांगणार नाही काय आहेत गोनी दांडेकर, कोण आहेत ते. त्यांनी लिहिलं होतं ते गडप्रेम, भरपूर त्यांचं गुगल करून बघा बेटा, खूप मोठे व्यक्तिमत्व होतं. त्यांनी म्हटलं होतं सह्याद्रीच्या रांगांमध्ये चुकण्यातही एक विलक्षण आनंद असतो, जो तुम्ही मगाशी घेतला. हा मला तुम्हाला सांगायचा होता की चुकण्यात सुद्धा आनंद असतो. आणि आता तुम्ही हे वर आल्यानंतर तुम्हाला ये कौन चित्रकार आहे, ये कौन चित्रकार आहे असे तिथे भरपूर तुम्हाला तिथे रंग दिसणार आहेत. सगळं बघता बघता तुम्ही म्हणणार आहे सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है हम कहीं खो न जाए कहीं, है ना? असं करत आपण इथे पोचलो. आणि जसं दादा बोलला, आपण आता मंदिराशी पोचलेलो आहे. दॅट मीन्स तुम्ही आता वरती पोचलेला आहात. सो इथे हा माझा एक फोटो आहे जुना. ओळखतोय का तुम्हाला मी कुठे याच्यामध्ये? मध्ये अगदी बरोबर. हा फोटो आहे 2002 साली. कोणी जन्मले होते का 2002 मध्ये इथले? नाही. 2002 साली काढलेला फोटो आहे. आणि इथून दादा कुठे गेला बघा, कुठे गेला? एव्हरेस्ट. एव्हरेस्ट डायरेक्ट. तर तेव्हा तुम्ही कळसुबाईवर गेल्यावर तुम्ही पण स्वप्न बघायची की एक ना एक दिन हम एव्हरेस्ट पे भी जाके आएंगे, राईट? चढाई करून येऊ आम्ही. आणि वर गेल्यानंतर सगळ्यात मोठं झालं पाहिजे ते सेलिब्रेशन झालं पाहिजे. म्हणजे वर पोहोचल्यावर आपण हे सगळे व्ह्यू तर बघणारच आहोत, बघितलं, पण सेलिब्रेट पण करायचं. तर करायचं सेलिब्रेट थोडस. कसं करतो आपण सेलिब्रेट? नुसतं बोलायचं नाही,
मगाशी जशा आपण घोषणा देतो तशा घोषणा देऊन आपण सेलिब्रेट करू शकतो. येस. ओके, सो एकदा मी घोषणा देतो जोरात, सगळ्यांनी द्या माझ्या मागे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर भारत माता की. 3 cheers for SPM school. Hip hip, hip hip, hip hip. 3 cheers for कळसुबाई ट्रेक. Hip hip, hip hip, hip hip. मस्त. शाबास. आता आपल्याला उतरायचंय, आता आई वडील घरी पोचायचंय आपल्याला सगळ्यांना. आता वाटेत खायला काही नाही असं झालेलं आहे. टेंट वगैरे सगळे वाइंड अप केले आपण आता, आणि आपल्याला आता बस पाशी पोहोचायचंय खालती. करेक्ट. ओके, आता काय झालेलं आहे ते आता बघा. पुन्हा अजून काय काय अडथळे येऊ शकतात, इमॅजिन सांगा. 6वा रंग काय आहे? 6वा रंग बघूया आता काय. हे एक बच गया, याला कधीपासून कोणाला तरी लागवायचंय रे. नाही, आता काय आलंय? ती काय बोलली? मधमाशा. तुम्ही सरळ चाललायत, पण या मधमाशा आलेल्या आहेत, त्यांना कळलंय मुलं आलेली आहेत. अशा वेळेला काय करायचं आपण? त्या शहाण्यासारख्या जातात, तुम्ही वेडेपणा करायचा नाही. काय करायचं दादा? शांत. ओके, असं जर कधी झालं ना, आता सह्याद्रीमध्ये जेव्हा टिपिकली ट्रेकिंगचा सीझन असतो, तुम्ही कधीतरी जाल ट्रेकला, जाल का? हा, प्रत्यक्षात का आपलं असंच टीव्हीवरच बघायचं नाही ना? हा, तर जेव्हा तुम्ही जाल, कळलं, ह्या अशा सगळ्या आलेल्या आहेत. तर ज्या वेळेला तुम्ही जाल ना, त्यावेळेला सह्याद्रीच्या ट्रेकिंग सीझन मध्ये नॉर्मली मधमाशांचं सगळ्यांचं उठण्याचा टाइम असतो. तर कोणीतरी जातं आणि दगड मारतात वरून. आपण वर उभे असतो. सेलिब्रेशन म्हणजे लोक घोषणा नाही देत किंवा आपण जसं केलं तसं नाही करत. ते वरनं असे मस्त दगड टाकतात, किती लांब जातोय माझा दगड बघू, आणि मग त्या दगडातनं उठतात मधमाशा आणि मग अशा येतात. पण घाबरायचं नाही. जर उठल्या तर खाली जमिनीच्या जेवढ्या जवळ जाता येईल तुम्हाला तेवढ्या जवळ जायचं. आडवं झोपलात तरी चालेल. आणि सगळ्यात पहिलं जी आपण कॅप आणली आहे, जे जॅकेट आणलंय, जे काही आपल्याकडे आहे, त्यांनी आपलं तोंड कव्हर करायचं. कानामध्ये जाऊन द्यायचं नाही. तोंडावरती कुठे मधमाशांचा अटॅक झाला नाही पाहिजे. बाकी एखाद दुसरी मधमाशी चावली तरी काही फरक नाही पडत. जर तुम्ही त्या मधमाशीला मारलं तर ती मारल्यामुळे तिचा जो स्टिंग असतो तो तुटतो आणि तिच्यातनं एक फ्रेग्रन्स बाहेर येतो आणि त्या फ्रेग्रन्सला अट्रॅक्ट होऊन अजून मधमाशा येऊन चावतात. त्याच्यामुळे समजा आपण सगळे कव्हर करून बसलो आहे खालती, एखादी चावू शकते, सहन करायचं, पण त्या मधमाशा निघून जातात. जर त्यांना काही टार्गेट मिळालं नाही तर त्या निघून जातात. सो त्यांचं टार्गेट बनू नका, घाबरायचं नाही अजिबात. शांत खाली. आणि लकीली आपल्याला ह्या खूप लांब होत्या, ह्या आपल्याला कुणाला चावल्या नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आपण खाली जायचं आता आपल्या आणि सगळ्यांना. 7वा नंबर आला. कोणाचा तरीच उतरताना घाई करताना पाय मुरगळला, सोडून द्यायचं का? काय काय कराल सांगा? पहिलं काय आहे? तुम्ही कडेवर नाही घेणं शक्य. कोण म्हणलं रे? माझ्याबरोबर ये ट्रेकला. ये. पहिलं काय दाखवलंय आपण? दादानी काय दाखवलंय पहिलं? तुम्हाला एकमेकांना हेल्प करायला लागते आणि एकमेकांना घेऊन. पण त्यावेळेला अजून एक आहे, त्यांची बॅग काय करणार? बॅग काय करणार त्यांची? सॅक. हा, करणार का नुसतं बोलताय? करणार. करायलाच लागेल. शाबास. येस. सो सॅक घेणार, खांद्यावरनं त्याला हात घालून देणार, किंवा अगदीच झालं अगदीच जर त्याला चालता येत नसेल तर पाठीवर घेऊन यायला लागतं. याला म्हणतात पाठंगुळी घेणे. बरोबर आहे? ओके, चलो. सो अल्टिमेटली आता तुम्ही टेरेन बघितलं असेल, आपल्याला वरती रॉक होता, त्या रॉकच्या नंतर खाली जंगल होतं आणि जंगलाच्या खालती पठार आहे आणि पठारानंतर शेतं आणि रस्ते. तर आपण आता त्या पठारावर आलो आणि आता खूप ऊन झालेलं आहे. दुपारचे 2 वाजले. तुमच्याकडचं खाणं पिणं सगळं संपलंय आणि पाणी सुद्धा आपण जे होतं ते क्रॉस केलंय. आता काय करता येईल? आता काहीतरी तर बनताय खाणे का, कुछ प्रोव्हाइड करो ना, ऐसा क्या? मग आपण असं निसर्गामध्ये जर फिरत असू, जर आपली नजर चांगली असेल तर आपल्याला हा रानमेवा खायला मिळतो. कोणाला ओळखता येते हा रानमेवा? पहिलं काय सांगा. काय पहिलं काय? करवंद, बरोबर. दुसरं काय वरचं? तुती, बरोबर आहे. तिसरं काय खालचं? जांभूळ आहे. आणि हे चौथं नाही माहिती. चौथं तुम्हाला माहित नसेल, त्याला तोरण म्हणतात. तोरण असतं ते. बटाटा नाही रे, तोरण आहे. बटाटा झाडाला बटाटा येतो का रे?
मग आपण नेले असते खिचडीत घालायला. नाही, तोरण सगळ्यांना, मलाही नव्हतं माहिती. व्हेरी फ्रँकली तुम्ही चांगलं आपलं इमॅजिनेशन चांगली केली आहे. पण ह्या 4 गोष्टी मिळाल्या, त्या तुम्ही तुडुंब भरून खाल्ल्या आणि 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 तुम्ही तुमच्या बसला पोचलेला आहात, बसच्या जागी आलेला आहात. आणि मग आपल्याला एकच ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला एक असतं की ह्या सगळ्या प्रवासात, भले आपण ह्याला सतरंगी म्हणतो. एक मिनिट, मी त्या हो. ओळी फक्त सांगते त्यांना, कारण मला ते हवंय त्यांना समजून. येस. मग मी येते एंडला. आपल्याला एकच लक्षात ठेवायचं, ओ साथी रुक जाना नहीं कभी, रुक जाना नहीं तू कभी हार के, कांटों में चल के मिलेंगे साए बहार के. थोड़ी धूप है, थोड़ी छाव है, जिंदगी यही इम्तिहान है, हंस के संभल जाओ मुसाफिर, हर मोड पे अरमान है. प्रत्येक मोडला तुम्हाला नवीन नवीन आणि काय मिळणार आहे. आपण हे ऐकूया आधी. जस्सी ऐका. चलते रहो, एन्जॉय. राहें खुद बन जाएगी. ऐका ऐका. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के शब्द आहे का? मिलेंगे साए बहार शब्द आहे का? के. थोड़ी धूप है, थोड़ी छाँव है, जिंदगी यही इम्तिहान है, हंस के संभल जाओ मुसाफिर, हर मोड़ पे अरमान है. ओ मुसाफिर, ओ मुसाफिर, दिल कहता है तू चल, बस चल. ह्याचा अर्थ रुक तुम्हाला जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. ओके. ह्याचा अर्थ काय? आपण सतरंगी केलं, ही आपण एक कळसुबाई ट्रेक आणि दादा आपल्याकडे होत आहेत, नंतर तुम्हाला आणि परत बघायला मिळेल. मला एवढंच सांगायचं की आपण आत्तापर्यंतच्या सेशन्समध्ये कसं प्रत्येकाने आपापल्या समोर आलेली चॅलेंजेस कशी त्याला तोंड दिलं होतं, कसं प्रत्येकाने निडरपणे त्याचा मुकाबला केला होता, प्रत्येक ठिकाणी जे जे हर्डल्स आले त्याला कसं त्यांनी उत्तर शोधलं होतं. तुमच्याही आयुष्यामध्ये तुम्ही आता 8वीत आहात, तुम्ही 10वीत जाणार, मार्कांचं प्रेशर असणार, 11वीत 12वीत कॉलेजात जाल, पटकन समजणार नाही, नवीन विषय असेल, कोणीतरी त्यातला शहाणा टिंगलटवाली करतो, कुठल्या तरी हॉस्टेलवर तुम्ही जाल, हॉस्टेलवरती कदाचित कोणाला तरी वाटणार आहे याची जरा खेचूया, असं करत कोणीतरी खेचणार. अशा गोष्टी करत करत तुम्ही कुठेतरी नंतर आधी साधा जॉब करायला जाणार, मग तुम्ही CEO होणार. पण ह्या सगळ्या हर्डल्समध्ये तुम्हाला असं कोणी येऊन प्रेमाने गोंजारणार नाही. तुमचं गोंजारणं हे शाळेत संपतं. 10वी पर्यंत टीचर्स, पेरेंट्स सगळेजण तुम्हाला तुमच्या चुका केलेल्या असतात, त्याच्यावर पांघरून घालायला असतात. पण जेव्हा जगात तुम्ही जाल तेव्हा कहीं धूप है, कहीं छाव है, कहीं कुठे पत्थर आहे, कुठे डोंगर आहे, कुठे खाई आहे, कुठे आणि काहीतरी ऊन आहे. ह्या सगळ्यांचा मुकाबला करण्यासाठी ह्या ट्रेक्स, ह्या एक आपल्याला आयुष्यात, दादा जसा एव्हरेस्टवर गेला, काय समोर तुम्हाला दिसतंय, कदाचित ॲव्हलांच काय माहित नाही, पण जेव्हा ते होतं तेव्हा ते काय होतं ते बघून सुद्धा तिथे अडीग राहून झेंडा लहरा के आना, कुछ भी हुआ तो भी मैं करके आऊंगा, ही जिद्द त्या ॲव्हलांचला पण थांबवते. भाई बडा आदमी आया है, याच्यासमोर आपलं काय चालणार नाही. खुद को कर इतना बुलंद की खुदा भी आके पूछे बोल तेरी रजा क्या है. इतना बुलंद करो अपने आप को. आणि त्याच्यासाठी स्वतःच्यावर विश्वास हवा. तुम्ही जे कराल ते नीट करा, त्याच्यात अप्रतिम डेडिकेशन ठेवून करा सगळ्या गोष्टी. देन तुमच्या समोर मोठं मोठं विश्व आहे, क्षितिज खूप मोठं आहे, आकाश तुम्हाला कवेत घ्यायला रेडी आहे. फक्त तुम्ही ती झेप घेतली पाहिजे. तुमच्या वाऱ्यापेक्षा तुमच्या पंखांवरती विश्वास ठेवा. कळलंय तुम्हाला याचा अर्थ? हे सगळं तुम्ही करणार. सो आजच्या यातनं हा तुम्हाला एक मिळालेला आहे, कभी भी रोकेंगे नाही. आपल्या पंखांवर विश्वास ठेवा. कुबड्या घेऊन चालून नाही चालत, स्वतःला पावलं उचलून जायला लागतात. आणि 1000 पावलं चालायची असेल तर आधी पहिलं पाऊल पुढे टाकावंच लागतं, ज्याला पर्याय नसतो. ते तुम्ही टाकणार आणि तुम्ही मुलं मोठी होणार आणि तुम्ही SPMची 8वीची ही बॅच मला फोन करून सांगणार की आम्ही आज कुठे पोचलेलो आहोत, हे तुम्ही आम्हाला कळवणार, हे निश्चित करणार. सो एकदा भारत माता की,
भारत माता की जय भारत माता की जय जय हिंद. जय हिंद.